शिवाजी महाराज गनिमी काव्याने लढले म्हणून त्यांची शूरता कमी होत नाही. आपण स्मार्ट स्टडी केला म्हणून आपण नापास होत नाही. गुड आफ्टरनून वॉरियर्स आणि सर्व भावी अधिकारी. वॉरियर ऑफिसर या आपल्या एज्युकेशनल चॅनलवर मी सुप्रिया आपणा सर्वांचं मनपूर्वक स्वागत करते. आज मी तुमच्यासाठी 2 महिन्यात आपण पूर्वपरीक्षा कशी पास होऊ शकतो यासाठीची जी स्ट्रॅटजी आहे, यासाठीचा जो स्टडी प्लॅन आहे, त्याचा नेक्स्ट पार्ट मी तुमच्यासाठी घेऊन आलेले आहे. आणि आज मी तुम्हाला फक्त एका दिवसात तुम्ही एका मार्क्सची तयारी केली तरीसुद्धा तुम्ही पूर्वपरीक्षा कशा पद्धतीने पास होऊ शकता याबद्दलची डिटेलमध्ये माहिती देणार आहे. तत्पूर्वी जर तुम्ही कालचा व्हिडिओ पाहिला नसेल, ज्याच्यामध्ये आपण फक्त 2 महिन्यामध्ये पूर्वपरीक्षा पास होण्यासाठी तुम्ही कशा पद्धतीने अभ्यास करू शकता, एक्झॅक्टली कोणती स्ट्रॅटेजी तुम्हाला फॉलो करायची आहे, प्रश्नपत्रिकांचं विश्लेषण कसं करायचं आहे, हे सांगणारा व्हिडिओ जर तुम्ही पाहिला नसेल तर तो पहिल्यांदा पाहून घ्या, म्हणजे तुम्हाला आजच्या व्हिडिओचा फायदा होईल. ओके, चला तर मग आपण आजच्या लेक्चरला सुरुवात करूयात. सगळ्यात पहिली गोष्ट, तुम्हाला डेली एक क्वेश्चन पेपर सॉल्व्ह करायचाच आहे. आता क्वेश्चन पेपर सॉल्व्ह करताना सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न हा येतो की कोणते क्वेश्चन पेपर सॉल्व्ह करायचे. सगळ्यात पहिल्यांदा तुम्ही आयोगाचे 2012 ते 2019 पर्यंतचे जे क्वेश्चन पेपर आहेत ते तुम्हाला सॉल्व्ह करायचे आहेत. मी कंबाईंड आणि राज्यसेवा अशा दोन्ही एक्झामबद्दल बोलत आहे, त्यामुळे इथे कन्फ्युजन नको की मॅडम कंबाईंडच्या अभ्यासाचे आहेत की राज्यसेवेचे. जर तुम्ही कंबाईनसाठी प्रिपरेशन करत असाल तर तुम्ही आत्तापर्यंत झालेले PSI STI ASOचे 2012 पासूनचे सगळे क्वेश्चन पेपर आणि त्याचबरोबर तुम्ही राज्यसेवेचे सुद्धा क्वेश्चन पेपर सॉल्व्ह करायला हवेत GSचे. कारण राज्यसेवेला जे प्रश्न येतात GSमध्ये तर ते प्रश्न थोडे डीपमध्ये असतात आणि त्याचं एक्सप्लेनेशन जर तुम्ही केलं तर तुम्ही कंबाईन जी आहे ती इझिली क्वालिफाय होऊ शकता. ओके, मग आता डेली एक क्वेश्चन पेपर सॉल्व्ह केल्यानंतर एक्झॅक्टली तुम्हाला काय करायचं आहे. तर कालच मी तुम्हाला सांगितलेलं आहे की आयोगाचे प्रश्न कशा पद्धतीने रिपीट होतात ते मी तुम्हाला दाखवलेलं होतं. त्याचबरोबर जर तुम्ही अगोदरच्या प्रश्नपत्रिकांचं ॲनालिसिस केलेलं असेल तर त्याचा फायदा तुम्हाला नेक्स्ट इयरच्या एक्झाममध्ये, म्हणजे तुम्ही 2012 पासून 2019 पर्यंतच्या जर पेपरचं ॲनालिसिस केलं तर किती मोठा तुमचा वेळ आणि किती मोठी तुमची एनर्जी वाचू शकते हे कालच्या व्हिडिओमधून तुम्हाला समजलं असेल. ओके, आता तुम्ही ज्यावेळेला एक क्वेश्चन पेपर सॉल्व्ह कराल दिवसातून, त्यावेळेला त्याच्या पुढची स्टेप काय असेल हे मी तुम्हाला आता सांगणार आहे. सगळ्यात पहिल्यांदा तुम्ही एक क्वेश्चन पेपर सॉल्व्ह करणार आहात आणि तो क्वेश्चन पेपर तुम्ही प्रॉपरली ॲनालाइज करणार आहात, त्याचं विश्लेषण प्रॉपरली करणार आहात. म्हणजे काय, जे मी तुम्हाला काल सांगितलं होतं की समजा तुम्हाला एक प्रश्न दिलेला आहे, जसं की मी कालचंच उदाहरण घेते, 51A शी संबंधित 51A या कलमाशी संबंधित तो प्रश्न असेल. त्याच्या खाली जे तुम्हाला ऑप्शन दिलेले असतील तर तुम्हाला चारही ऑप्शनची व्यवस्थित प्रिपरेशन करायची आहे. चारही ऑप्शनबद्दल डिटेल अशी माहिती तुम्हाला मिळवायची आहे. ओके, आता हे केल्यानंतर तुमचा जो मी पहिला, म्हणजे तुम्हाला थंबनेलमध्ये जे दिसलं असेल की दिवसाला फक्त एका मार्कची तयारी करून तुम्ही पास होऊ शकता, ते कसं हे मी तुम्हाला सांगणार आहे. तर पहिल्या दिवशी तुमचा स्कोर काय आला हे तुम्हाला चेक करायचं आहे. समजा तुम्ही पहिल्या दिवशी एक क्वेश्चन पेपर सोडवला, आपण पकडून चालूयात की तुम्ही 2012चा क्वेश्चन पेपर सोडवलात, तर तुमचा स्कोर किती आला तो तुम्हाला लिहायचा आहे. तो कितीही येऊ द्यात, 5, 10, 15 कितीही मार्क्स तुम्हाला पडलेले असू द्यात, पहिल्या दिवशीचा स्कोर तुम्हाला लिहूनच ठेवायचा आहे. आणि त्याच्यासाठी तुम्हाला एक सेपरेट छोटीशी बुक जी असेल, एक छोटी डायरी असेल, तर ती तुम्हाला मेंटेन करायची आहे. त्याचं रिझन तुम्हाला थोड्याच वेळात कळणार आहे. ओके, तर आपण जस्ट ग्राह्य धरूयात की मिनिमम तुम्हाला 20 मार्क्स तरी मिळूच शकतात. ओके, म्हणजे तुम्ही या फील्डमध्ये जर तुम्हाला एक्सपिरियन्स नसेल, फर्स्ट टाइम जरी तुम्ही एक्झाम देणार असलात तरीसुद्धा जे आत्तापर्यंत आपण बेसिक केलेलं असतं, स्टेट बोर्ड केलेलं असतं, त्याच्यावरून तुम्हाला 20 मार्क्स तरी मिळू शकतात. आता तुम्हाला इथून पुढे काय करायचं आहे. तुमचा स्कोर काय झालेला आहे, 20 मार्क्स, हे तुम्ही लक्षात ठेवा. आता तुम्ही काय करणार आहात, तुम्हाला त्या क्वेश्चन पेपरमध्ये जे 7 सब्जेक्ट भेटलेले आहेत त्याच्यामधला करंट अफेअर्स तुम्ही सोडू शकता, कारण करंट अफेअर्स त्यावेळेचे करंट अफेअर्स असतील. सो आपण 6 सब्जेक्टचा सध्या विचार करूयात. जे 6 सब्जेक्ट तुम्ही जे प्रश्न सोडवलेले आहेत त्याच्यामध्ये प्रत्येक सब्जेक्टचं नाव तुम्हाला लिहायचं आहे. त्या सब्जेक्टचा जे 10 प्रश्न असतील किंवा 15 प्रश्न असतील त्यापैकी तुम्ही किती अटेम्प्ट केले ते तुम्हाला या पद्धतीने या टेबलमध्ये तुम्हाला या फॉर्मॅटमध्ये ते मेंटेन करायचं आहे. अटेम्प्ट किती केले, समजा आपण पॉलिटीचं उदाहरण घेऊयात. पॉलिटीचे असतात 10 क्वेश्चन, 10 क्वेश्चनपैकी फॉर एक्झाम्पल तुम्ही 8 जे आहेत ते अटेम्प्ट केलेले आहेत. त्यापैकी तुमचे करेक्ट किती आले, समजा तुमचे 7 बरोबर आले, चुकले किती, 1. आता निगेटिव्ह मार्किंग आपल्याला काढायचं आहे, तर ते आपण टोटल ऑल ओव्हर काढणार आहोत. ओके, त्याच्यानंतर समजा आपण जॉग्राफीचा विचार केला, तर जॉग्राफीमध्ये समजा तुम्ही 15 पैकी 15 अटेम्प्ट केले, तुम्हाला थोडं इझी वाटलं म्हणून. ओके,
पण 15 पैकी तुमचे 6च बरोबर आले किंवा 7 बरोबर आले, जे काही असतील ते, ओके. आणि बाकीचे चुकले. तर तुम्हाला याच्यामध्ये नक्की काय करायचं आहे, प्रत्येक सब्जेक्ट वाईज म्हणजे जे 6 सब्जेक्ट असतील, तर त्या 6 सब्जेक्टमध्ये तुम्हाला तुमचे किती अटेम्प्ट झाले, किती बरोबर आले, किती रॉंग झाले हे लिहायचं आहे. आणि जर समजा 4+ एखाद्या सब्जेक्टचे तुमचे रॉंग झाले असतील 4पेक्षा जास्त, तर तिथे तुमचं निगेटिव्ह मार्किंगमध्ये म्हणजे 1 मार्क जाणार आहे. त्याचबरोबर राज्यसेवेसाठी असेल तर 3 जर तुमचे चुकले तर तिथे तुमचे -2 होणार आहेत. हे तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. मग आता या सगळ्याचा तुम्हाला फायदा काय? ज्यावेळेला तुम्ही असं कराल त्यावेळेला तुम्हाला तिथे तुमची स्ट्रेंथ आणि वीकनेस समजेल. तुमचा स्ट्रॉंग सब्जेक्ट कोणता आहे तो समजेल. समजा आपण पॉलिटीचा विचार केला, तुमचे पॉलिटीचे 8 पैकी 7 बरोबर येतात, फक्त 1 चुकतो. याचा अर्थ तुमचं पॉलिटी स्ट्रॉंग आहे. पण तुमचे पॉलिटीचे 2 क्वेश्चन जे तुम्ही अटेम्प्ट केलेले नाहीत, ते क्वेश्चन तुम्ही का अटेम्प्ट केलेले नाही हे तुम्हाला पाहायचं आहे. तो कंटेंट कुठला आहे, तो मी का वाचलेला नाही, ते घटक तुम्हाला वाचून घ्यायचे आहेत, ओके. तर या सगळ्याचा फायदा कसा होतो ते मी तुम्हाला सांगते. पहिल्या स्लाइडमध्ये मी तुम्हाला सांगितलं होतं की तुमचा पहिला दिवस आणि तुमचा स्कोर तुम्ही इथे मेंटेन केलाय, म्हणजे लिहून ठेवलेला आहे. समजा 20 तुम्हाला मार्क्स मिळालेले आहेत. आता तुम्ही काय करणार, या क्वेश्चन पेपरचं कंप्लीट अनालिसिस करणार, विश्लेषण ज्या पद्धतीने मी सांगितले त्या पद्धतीने करणार. नेक्स्ट डेला तुम्ही ज्यावेळेला दुसरा क्वेश्चन पेपर घ्याल त्यावेळेला तुम्हाला अजिबात मोठं टार्गेट ठेवायचं नाहीये की मला आता 40 मार्क पडायला पाहिजेत, 50 मार्क्स पडायला पाहिजेत, अजिबात नाही. दुसऱ्या दिवशी तुमचं फक्त डोक्यामध्ये एकच असलं पाहिजे की माझा किमान 1 मार्क वाढला पाहिजे. 20+1 तरी माझा एक्स्ट्रा मार्क बरोबर आला पाहिजे. हे करताना सगळ्यात महत्त्वाची गोष्ट तुम्ही कशावरती भर दिला पाहिजे, अटेम्प्ट वाढवण्यावरती जास्त भर देऊ नका. समजा तुम्ही पहिल्या पेपरला 60 अटेम्प्ट केलेले आहेत, दुसऱ्या पेपरला तुम्ही असं डोक्यात अजिबात आणू नका की आता मी 80 सोडवेन आणि 80 सोडवल्यानंतर माझे सगळे बरोबर येतील, असं होत नाही. तुम्ही नेक्स्ट डेला जरी तुमचा अटेम्प्ट 60 असला तरी सुद्धा चालेल, पण समजा पहिल्या दिवशी तुमचे 60 पैकी समजा आपण पकडून चालूयात की 30 किंवा 25 बरोबर आले असतील, तर नेक्स्ट डेला तुमचे किमान त्याच्यापेक्षा जास्त बरोबर आले पाहिजेत. म्हणजे सगळ्यात पहिला तुमचा फोकस काय असला पाहिजे, ॲक्युरसी. ओके, सगळ्यात पहिला फोकस तुमचा काय असला पाहिजे, ॲक्युरसी. तर मग आता समजा पहिल्या दिवशी तुम्हाला 20 मिळाले, तर नेक्स्ट डेला तुम्ही फक्त +1चं टार्गेट ठेवलं. नेक्स्ट डेला तुमचे झाले किती, 21. आता मी तुम्हाला 2 महिन्यांचा कालावधी आहे राज्यसेवेसाठी सुद्धा आणि कंबाईनसाठी सुद्धा. मग जर तुमच्याकडे 2 महिने आहेत, जर तुम्ही डेली स्वतःमध्ये एका मार्कची इम्प्रूव्हमेंट केली तर तुमचा कंबाईनसाठीचा स्कोअर 20+60 एवढा नक्कीच होऊ शकतो, कारण तुम्हाला दिवसाला फक्त एका मार्कची तयारी करायची किंवा एका मार्कने पुढे जायचं आहे. बरं, आता तुम्ही म्हणाल की मॅडम हे बोलणं खूप सोपं आहे, पण तेवढं हे करणं सोपं आहे का? अर्थातच सोपं आहे. जर तुम्ही कालचा व्हिडिओ पाहिला असेल तर तुम्हाला समजलं असेल की जर तुम्ही प्रश्नांचं विश्लेषण प्रॉपरली केलं तर त्याचा तुम्हाला किती फायदा होऊ शकतो. आता उरतो प्रश्न, इथे मी स्ट्रेंथ आणि वीकनेस लिहिलेला आहे त्याचा. जे तुमचे प्लस पॉईंट आहेत, जे तुमचे सब्जेक्ट प्लसमध्ये आहेत, ज्याच्यामध्ये तुम्हाला मॅक्झिमम मार्क्स मिळतात, असे सब्जेक्ट तुम्हाला सगळ्यात पहिल्यांदा त्याचे प्रश्न तुम्हाला सॉल्व्ह करायला घ्यायचे आहेत, ज्यावेळेला तुम्ही प्रश्नपत्रिका सोडवणार आहात तेव्हा. त्याचबरोबर जो अवघड जातो खूप सब्जेक्ट तुम्हाला, तो तुम्हाला मागे तर ठेवायचाच आहे, पण त्या सब्जेक्टच्या बाबतीत तुम्हाला असे टॉपिक फाइंड आउट करायचे आहेत ज्या टॉपिकवरती वारंवार रिपिटेटिव्ह क्वेश्चन्स आलेले आहेत, खूप वेळा त्याच टॉपिकवर क्वेश्चन आलेले आहेत, असेच टॉपिक सिलेक्ट करायचे आहेत आणि तेवढेच टॉपिक तुम्हाला इथे करायचे आहेत, ओके. त्यानंतर जे मी तुम्हाला इथे हा एक टेबल सांगितला होता, याच्याबद्दल मी सांगितलं होतं, तर इथे तुम्हाला आता एक गोष्ट ॲड करायची आहे. ती कोणती, समजा जे आपले 6 सब्जेक्ट आहेत, तर इथे आपण अटेम्प्ट, करेक्ट आणि रॉंग लिहिलेलं आहे. त्याच्यामध्ये किती मार्क्स मिळाले ते आपण काढणार आहोत, बरोबर. तर तुम्हाला तुमच्या रूममध्ये एक असा बोर्ड तयार करून ठेवायचा आहे जिथे तुम्ही असे 7 सब्जेक्ट्सची नावं लिहून ठेवाल आणि त्या सब्जेक्ट पुढे तुम्ही त्या सब्जेक्टमध्ये किती मार्क्स मिळवणार आहात हे तुम्हाला स्वतःला एक टार्गेट द्यायचं आहे. म्हणजे समजा पॉलिटी असेल, पॉलिटीमध्ये समजा तुमचं पॉलिटी चांगलं असेल तर तुम्ही पॉलिटीमध्ये तुम्ही मॅक्झिमम 10 पैकी किती मार्क्स घेऊ शकता, समजा आपण सोडून चालूयात की तुम्ही फक्त 9 घेऊ शकता. जिओग्राफीमध्ये किती घेऊ शकता, 13 पर्यंत मार्क्स घेऊ शकता. असं एक टार्गेट सेट करा प्रत्येक सब्जेक्टसाठी आणि त्या टार्गेटला फोकस ठेवून, समजा तुमच्या आता इथे तुम्ही म्हटलं की 9 बरोबर आले पाहिजेत पॉलिटीला, जिओग्राफीला 13 आहेत, समजा हिस्ट्रीचे 10च आहेत, इकॉनॉमिक्सचे 10 आहेत, अशा पद्धतीने समजा तुम्ही जर डिसाईड केलं असेल तर जेव्हा तुम्ही क्वेश्चन पेपर सोडवता तर तुम्हाला लगेच चेक करायचं आहे की माझं टार्गेट एवढं होतं आणि आत्ता माझे किती बरोबर आलेत,
किंवा मला त्या सब्जेक्टमध्ये किती मार्क्स मिळालेत, आणि त्या अनुषंगाने म्हणजे आता तुमचे पॉलिटीचे 8च बरोबर आले तर तुम्हाला अजून 1 मार्क पॉलिटीमध्ये वाढवायचा आहे. त्याच्यासाठी ती मेहनत तुम्हाला घ्यावी लागणार आहे. अशा पद्धतीने प्रॉपरली प्लॅन करा. तुमचे जे टार्गेट आहेत ते लिहून ठेवा प्रत्येक सब्जेक्टसाठी. त्यानुसार तुम्ही क्वेश्चन पेपर झाल्यानंतर प्रत्येक क्वेश्चन पेपरनंतर त्या पद्धतीने तुम्ही ॲनालिसिस करा. कोणत्या सब्जेक्टमध्ये आपण किती मार्क्सनी मागे आहोत. समजा तुम्ही जॉग्राफीसाठी 13 मार्क्सचं टार्गेट ठेवलं आहे, पण इथे मात्र तुमचे 8च बरोबर येत आहेत. मग वरचे जे 5 मार्क्स आहेत ते 5 मार्क्स तुम्हाला आणखी वाढायला पाहिजेत. म्हणजे ते पुढच्या 5 मार्क्सचं तुमचं जे टार्गेट आहे तर ते तुम्ही फोकस करायचं आहे. असं जर तुम्ही आत्ता केलं तरच तुम्ही तिथपर्यंत पोचाल. हे मी पुन्हा पुन्हा सांगते, एक्सपिरियन्सवरून सांगते. हे तुम्ही 8 दिवसांसाठी ट्राय करून पहा. तुम्हाला नक्की तुमचा स्कोर इन्क्रीज झालेला आढळेल. तुम्हाला नक्कीच कुठेतरी तुमचा कॉन्फिडन्स वाढेल की मी आता कंबाईंड क्वालिफाय होऊ शकतो किंवा मी राज्यसेवा क्वालिफाय होऊ शकतो. आता जर तुम्हाला हे लॉजिक राज्यसेवेसाठी अप्लाय करायचं असेल तर सेम फक्त तुम्हाला तिथे CSAT ॲड होईल आणि तुम्हाला डेली क्वेश्चन पेपर सोडवणं अवघड होऊन जाईल. कारण CSAT आणि GSचं कम्प्लीट एक्सप्लेनेशन जर तुम्हाला दिवसातून करायचं असेल तर तुम्हाला फक्त आणि फक्त क्वेश्चन पेपरच फोकस करावे लागतील. बाकीचं तुमचं राहू शकतं. सो तुम्ही राज्यसेवेला अल्टरनेटिव्ह डेजला म्हणजे तुम्ही आज क्वेश्चन पेपर सोडवला तर उद्याचा दिवस तुम्ही ॲनालिसिससाठी सोडा. पुन्हा एकदा एक क्वेश्चन पेपर सोडवा. अशा पद्धतीने तुम्ही ॲटलिस्ट जुलै एवढा मंथ जो आहे तो तेवढं तुम्ही तसं करू शकता. सो इथे परत ज्यावेळेला तुम्ही ॲनालिसिस करताय त्यावेळेला तुम्हाला टॉपिक वाईज प्रिपरेशन करायचं आहे. म्हणजे कोणत्या टॉपिकवरती मॅक्झिमम क्वेश्चन्स आलेले आहेत तर त्याचा नंबर तुम्हाला मिळत असतो की या टॉपिकवरती आत्तापर्यंत, आणि ऑलरेडी मी 2-3 सब्जेक्टचे व्हिडिओज तसे अपलोड केलेत की कोणत्या टॉपिकवरती आयोगाने मॅक्झिमम क्वेश्चन्स विचारलेत. सो तो टॉपिक तुम्हाला परफेक्टच करायचा आहे. जसे की सायन्सचं केलेलं आहे मी ऑलरेडी, त्याचबरोबर पॉलिटीचे सुद्धा मी तुम्हाला त्या पद्धतीची स्ट्रॅटेजी दिलेली आहे. तर तेवढेच टॉपिक तुम्ही व्यवस्थित जे आहे ते फोकस करून अभ्यास करायला पाहिजे. ओके. जेवढं आजच्या व्हिडिओमध्ये सांगितलं हे जर तुम्हाला प्रॉपरली फॉलो करता आलं तर तुम्ही 100% पास व्हाल. म्हणजे तुम्ही आत्ता पकडून चाला की तुम्ही आत्ता 10 मार्क्सवरती जरी तुम्ही असाल, डेली तुम्ही एका मार्क्सची जर प्रॅक्टिस केली, असं जर तुम्ही 60 दिवस केलं तर त्याचा अर्थ होतो की तुम्ही 60 दिवसाची प्रिपरेशन केलेली आहे. म्हणजे तुमचे 60+10 म्हणजे तुमचा स्कोर यायला पाहिजे 70. आणि मला वाटतं डेली 1 मार्क तुम्हाला मिळवणं दॅट इज नॉट म्हणजे डिफिकल्ट टास्क नाही आहे. ओके. सो तुम्ही नक्कीच हे करू शकता. आय होप आजच्या व्हिडिओमध्ये जे काही सांगितले ते तुम्ही प्रॉपरली फॉलो कराल आणि ते प्रॉपरली फॉलो केलं तर तुम्ही 100% या एक्झाममध्ये क्वालिफाय व्हाल. जर तुम्हाला आजचा म्हणजे जो व्हिडिओ आहे तो जर आवडला असेल तरच चॅनलला सबस्क्राईब करा. अदरवाईज व्हिडिओ आवडला नसला तर मी तुम्हाला रिक्वेस्टसुद्धा करणार नाही की तुम्ही सबस्क्राईब करा. तुम्हाला जर याच्यातून काहीतरी हेल्पफुल आहे असं वाटलं तरच तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. ओके. सो कीप वॉचिंग. तुम्ही टेलिग्राम ग्रुपवरती सुद्धा जॉईन होऊ शकता. त्याची लिंक तुम्हाला तुमच्या स्क्रीनवरती दिसत असेल. या टेलिग्राम ग्रुपवरती तुम्ही तुमचे काही डाऊट्स असतील तर ते माझ्याशी शेअर करू शकता. स्टे सेफ. टेक केअर. थँक्यू.